मुक्काम पोस्ट निंबरा बोडका, तालुका धामणगाव, रेल्वे, जिल्हा अमरावती. माझ्याजवळ शेती कमी आहे, पण ही जी शेती आहे ना हे मक्त्याची आहे. शेती घरची 5 एकर आहे. ही मक्ते शेती आहे. मक्ते शेतीवर बी हा प्रयोग करून पाहिला. दररोज आता हा जवळपास सोयाबीन आणि कपाशी हे 3-4 वर्ष झाले हा प्रयोग चालू आहे आपला प्रयोग करणं. तर सोयाबीनही मागच्या वर्षी जवळपास एकरी 12 क्विंटल झालं होतं आणि कपाशी बी एकरी 10 क्विंटल कपाशी झाली होती. कपाशी ती बी हे डायरेक्ट कपाशी साहेब हे सोयाबीन काढलं, कपाशी 2 वेचे असले का हे डवरून टाकायचं, डायरेक्ट कांद्याचा रोप टाकायचा आणि कांदा ही घेतलं होतं याच्यातच. म्हणजे कांदाही झाला होता मागच्या वर्षी. तसं ह्या वर्षी बी पराठी कसं जवळपास खांदा एवढी आली का शेंडे खुडून टाकायचं, स्प्रे पूर्ण बंद होऊन जाते ऑटोमॅटिक. आणि पराठीला सुरुवातीपासून थोडंसं लक्ष दिलं तर बोंडही चांगली येते, बोंडाची संख्याही चांगली येते आणि पराठी चांगली येते. खर्च कमी लावली आता हे 4 पराठी 4 बाय 1 वर आहे, जी 4 बाय 1.5 वर आहे. असं त्याच्या मधोमध 4 फुटाच्या मधोमध सोयाबीन आहे. अच्छा, सोयाबीनचे किती तास घेतले आता? सोयाबीनचे जवळपास आता याच्यात पूर्ण 108 तास आहे 4 एकरात. अच्छा, 108 तास सोयाबीनचे आहे, 106 तास कपाशीचे आहे. अच्छा. सोयाबीनच्या 2 कपाशीच्या तासामध्ये 1च तास घेतलं? हो, 2 कपाशीचे तास देत, म्हणजे प्रत्येक याच्यात 1-1 तास येतो. बरं, हे लावली सोयाबीन की कशी केली? ते धकावाच्या पेरणी यंत्रण. अच्छा, म्हणजे पेरणी यंत्राने पहिले 1 वर्ष डोबून पाहिली होती. डोबून कसं ते व्यवस्थित होत नाही आणि ते वेळ जाते जास्त. एका एकरामध्ये किती सीड लागला आता? हे जवळपास 4 एकरात 1.5 बॅग लागली, म्हणजे 33 किलो लागली. 33 किलो, म्हणजे एका एकराला 8 किलो 8 ते किलो 9 किलो लागले ना? 9 किलो जवळपास. 8 ते 9 किलो सीड टाकल्यानंतर, बियाणं टाकल्यानंतर, याचं सगळं व्यवस्थापन केल्यानंतर किती उत्पादन मिळते? तर मागच्या वर्षी जवळपास एकरी 12 क्विंटल सोयाबीन झालं, म्हणजे एका बॅगला 12 झालं होतं एका बॅगला. अच्छा, तर मागच्या वर्षी किती एकर लावलं? मागच्या वर्षी 2 एकर होतं, तर ह्या वर्षी 4 एकर लावलं. अच्छा. आता किती उत्पादन होण्याचे चान्सेस आहे? हे जवळपास आता त्याच्यात 50 कट्टे सोयाबीन व्हायला पाहिजे 4 एकरात. अच्छा, अच्छा. हे चांगलं आहे सोयाबीन असं वाटतंय. सोयाबीन चांगलं आहे. जवळपास 90 ते 100 शेंगा आहे त्याला, आहे ना? सोयाबीन कपाशी चांगली आहे, कपाशीची टेन्शन. हे वाण कुठून घेतलं होतं तुम्ही? हे आपल्या कृषी विज्ञान केंद्र घाटखेड. कोणतं वाण आहे? हे आंबा वाण आहे आणि कपाशीमध्ये लावलं आहे ना? कपाशीमध्ये. बरं, कपाशीचं उत्पादन किती होईल मग? कपाशी एकरी 10 क्विंटल आरामशीर होते, सहज होते, असं काहीच नाही. 10च्या वर तर होते, पण आपण 10च पकडलं मागच्या वर्षी. 4 बाय 1 वर लावल्यानंतर हे 10 क्विंटल आरामशीर होते. 10 क्विंटल. अच्छा, म्हणजे 10 असं मी क्विंटल. पहिल्या वर्षी घेतलं ना, पहिल्या वर्षी प्रयोग केला होता, तर एकरी 26 क्विंटल कापूस झाला होता सोयाबीनमध्ये. सोयाबीन एकरी 10 झालं होतं आणि कापूस एकरी 26 झाला होता. फक्त खर्च जास्त होता आणि घरच्या शेतात होतं. घरच्या शेतात कसं आहे, रासायनिक देतच नाही. रासायनिक 1 फेर घरच्या शेतात, इथं 2 फेर घरच्या शेतात द्यायचं कामच आता नाही. हे असे शेतकरी किती लावतात तुमच्याकडे? आता तर काही लावत नाही तेवढे लोक, कारण सांगतो आपण, पण ते काही कोणी लावत नाही. कारण की कसं आहे, खर्च वाढते, हे वाढते, निंदाचा त्रास, कापूसीचा त्रास, हे सोयाबीन सोंगाचं कसं. हे तर आम्ही कसं आहे, आम्ही दोघंही जण आहे, आम्ही स्वतः करतो डायरेक्ट. सोयाबीन दुसऱ्या ठिकाणी न्यायला लागते ना. डवरनिंग कशी होते? डवर नाही, ते 1 नंबर होते. डवर लहान डवरण सोयाबीन, छोटे डवरे. पहिले 1 फेर मोठ्या डवरण डवरून टाकायचं, त्यानंतर मग डायरेक्ट पेरून टाकायचं. पेरलं का मग लहान डवरे चालते. तणनाशक वगैरे मारतो का आपण? नाही, तणनाशक नाही. इथे तणनाशक चालतं. सोयाबीनवर मारायचं कामच नाही पडत. सोयाबीनतलं जे निंतानी मोठं दिसलं तर उपळून टाकायचं काम. नाही तर काही तणनाशक मारा. तणनाशक नाही, सोयाबीनवर स्प्रे नाही वेगळा. बरं, याला खताचे डोसेस कसं दिले? कायला? पराठीला. पराठीला डायरेक्ट डोबी पद्धत. आणि सोयाबीनला खत नाही. खत नाही, म्हणजे यात खत न देताना पण 10 क्विंटल आपण काढतो. खत न देता काहीच खर्च रुपया नाही सोयाबीन. अजून काही मारलं होतं का याच्यावरती? नाही, सोयाबीनवर काहीच नाही, फक्त तुम्ही आता फक्त काय करा, मला